नमस्कार. आजच्या बर्लिनच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. 2 दिवस नेदरलँड्समध्ये ट्युलिप गार्डन बघितल्यानंतर आज सकाळी कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट करून आता आम्ही सगळेजण रेडी राहिलो होतो बर्लिन सिटीची टूर करण्यासाठी. बर्लिन ही जर्मनीची राजधानी आणि जर्मनीमधील सगळ्यात मोठे शहर असून युरोपमधील एक प्रमुख सांस्कृतिक, राजकीय आणि वैज्ञानिक केंद्र आहे. ईशान्य जर्मनीमध्ये वसलेले हे शहर ऐतिहासिक वारसा, आधुनिक वास्तुकला आणि प्रतिष्ठित नाईटलाईफसाठी प्रसिद्ध आहे. 12व्या शतकात स्थापन झालेले बर्लिन अनेक साम्राज्य आणि 2 महायुद्धांचा साक्षीदार आहे. 34 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले हे शहर जर्मनीतील सर्वात मोठे शहर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर शहराचे 2 भाग झाले होते, पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन. 1989 मध्ये बर्लिनची भिंत पाडल्यानंतर ते पुन्हा एक झाले. हे बर्लिन सिटीमधला फेमस टीव्ही टॉवर. आमचं हॉटेल याच्या अगदी ऑपोजिट होतं, नोवोटेल. बर्लिनमध्ये असलेल्या माझ्या कझिन सिस्टर पूजाने आम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट केले होते. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही पूजाकडे निघालो होतो. राजलक्ष्मी, ही आहे राजलक्ष्मी आणि हा आहे पूजाचा मुलगा रुद्रांश. पूजाला मी 4 वर्षानंतर भेटले होते. पूजाकडे आम्ही अगदी रुचकर मेजवानीचा आस्वाद घेतला. काय काय अगं पण कसं आहे? यम्मी. आता तू तुझं नाव सांगा, आपण व्हिडिओ करू तुझं. ओके, टेल मी युअर नेम. व्हॉट इज युअर नेम? रुद्रांश. अँड व्हॉट अबाउट यू? राजलक्ष्मी. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बर्लिन सिटी एक्सप्लोर करायला निघालो होतो. युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या साईटपैकी हे बर्लिनमधलं जगातलं 5 म्युझियमपैकी एक जगप्रसिद्ध म्युझियम आहे. याचे नाव आहे आयलँड म्युझियम. हे बघायला आपण आज जाऊया आता. आणि या म्युझियमच्या शेजारीच हा जो दिसतोय हा टीव्ही टॉवर आहे. हा पण बर्लिनमध्ये खूप फेमस आहे. इथे लोकल स्कूल्सचे अनेक विद्यार्थी पण हे म्युझियम बघायला आले होते. या म्युझियमच्या शेजारीच स्प्री नावाची एक नदी आहे. तिच्या किनाऱ्यावरच हे म्युझियम बसवले. बर्लिनमध्ये असलेलं हे कॅथेड्रल आयलँड म्युझियमच्या अगदी समोरच आहे.
राजलक्ष्मी कोण दमले बघू जरा. राजलक्ष्मी बघू दमली तू. मध्ये बर्लिनची भिंत बांधल्यानंतर चार्ली चेकपॉइंट हे ठिकाण अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या टँक आमनेसामने उभे राहिलेले ठिकाण म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. चेकपॉइंट चार्लीवर आम्ही थोडेसे फोटोशूट करून घेतले. हे आहे बर्लिनचं फेमस चिकन डोने. डोने केबाब या नावाने पण हे प्रसिद्ध आहे. लंच केल्यानंतर आम्ही निघालो होतो ब्रँडनबुर्ग गेट बघायला. हे आहे ब्रँडनबुर्ग गेट. बर्लिन एक्सप्लोर केल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत ड्रेसडेन बघायला. ड्रेसडेनमध्ये आम्ही आता काय बघितलं हे आपण बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आमच्या काही चुका होत असतील किंवा आमच्या ब्लॉगमधून तुम्हाला जर काही स्पेसिफिक गोष्टी हव्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून काही सजेशन्स दिले तरी चालतील. ड्रेसडेनला पोहोचल्यानंतर आम्ही तिथे मद्रासी रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. आता भेटूया आपल्या ड्रेसडेनच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.